Hello everyone, I welcome you all to the Jagta process on my YouTube channel. As we all know, we have started a new vocab series on our channel. In this series, we are discussing the vocab related to various fields or various personalities or the different professions about the different professions. And we have completed our total 5 sessions till now. And from today, we are discussing our 6th session. Okay, in our today's session, we are discussing about the scientist. Today we are going to learn about how to talk about scientist. आजच्या सेशनमध्ये आपण हे बघणार आहोत की आपण सायंटिस्टला किंवा सायंटिस्टचे टाईप कोणत्या कोणत्या आहेत किंवा त्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकतो किंवा कसं बोलतो. ठीक आहे. तर आपला नेक्स्ट म्हणजे फर्स्ट वर्ड आहे किंवा फर्स्ट सायंटिस्ट आहे किंवा सायंटिस्ट रिलेटेड जी फील्ड आहे ती आहे अँथ्रोपॉलॉजिस्ट. तर अँथ्रोपॉलॉजिस्ट हा जो सायंटिस्ट असतो तर तो काय स्टडी करतो, तर तो स्टडी करतो ह्युमन सोसायटीज अँड कल्चर्स, म्हणजे मानव समाज आणि संस्कृतीचा अभ्यास करणारा असतो तो. म्हणजे आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये प्राचीन काळी म्हणजे एन्शियंट टाइम्समध्ये मानव कोणत्या प्रकारची भाषा बोलत होता, कोणत्या प्रकारची त्यावेळी संस्कृती होती किंवा त्यावेळी एकंदरीत समाज रचना कशी होती या पद्धतीचा अभ्यास करणारा असतो अँथ्रोपॉलॉजिस्ट. ठीक आहे. आपला नेक्स्ट आहे ॲस्ट्रॉनॉमर. ॲस्ट्रॉनॉमर काय करत असतो मित्रांनो, ॲस्ट्रॉनॉमर स्टडीज स्टार्स, प्लॅनेट्स अँड स्पेस, म्हणजे तारे, ग्रह आणि अंतराळाचा अभ्यास करणारा जो सायंटिस्ट असतो त्याला आपण ॲस्ट्रॉनॉमर म्हणत असतो. या ठिकाणी रूटवर आलेला आहे ॲस्ट्रो. ASTRO ॲस्ट्रो. ॲस्ट्रो म्हणजेच हा वर्ड रिलेटेड आहे किंवा हा रूट वर्ड आहे कशासाठी, तर स्टार्ससाठी. कुठेही तुम्हाला जर कुठल्याही शब्दामध्ये जर ॲस्ट्रो हा जर वर्ड दिसत असेल तर समजायचं ते हा शब्द किंवा ही ओक्या आपल्याला स्टार्स विषयी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे जिओलॉजिस्ट. तर जिओलॉजिस्ट काय कशाची स्टडी करतो मित्रांनो, जिओलॉजिस्ट स्टडीज अर्थ स्ट्रक्चर अँड मटेरियल्स, म्हणजे पृथ्वीच्या रचनेचा आणि त्याच्यावरच्या विविध घटकांचा अभ्यास करणारा जो असतो सायंटिस्ट त्याला आपण जिओलॉजिस्ट असं म्हणत असतो. या ठिकाणी रूटवर आलेला आहे मित्रांनो जिओ मीन्स हा रूटवर रिलेटेड आहे रॉक, म्हणजे इतका दगड त्याचा अर्थ होतो किंवा जिओ हा शब्द दुसरा एक रूटवर तयार करतो तर त्याचा अर्थ होतो अर्थ रिलेटेड. ठीक आहे. किंवा अर्थवरती असलेले जे विविध घटक असतात त्याचे रिलेटेड असतो जिओ शब्द. तर पुढचा वर्ड आहे बायोलॉजिस्ट. बायोलॉजिस्ट काय करत असतो मित्रांनो, बायोलॉजिस्ट स्टडीज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे सजीव प्राणी असतात त्यांचा अभ्यास करतो तो बायोलॉजिस्ट. तर सजीव प्राणीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये कोणते कोणते येतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये 2 पार्ट असतात, एक आता प्लांट आणि दुसरं म्हणजे ॲनिमल्स. ठीक आहे मित्रांनो. पुढचा वोकॅब आहे बॉटनिस्ट. बॉटनिस्ट म्हणजे
तर बॉटनिस्ट हा इट इज अ टाईप ऑफ, इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीमध्येच आपल्याला दोन ब्रांच पडलेले दिसतात मित्रांनो. दोन त्याचे पार्ट आहे. एक असतो बॉटनिस्ट आणि दुसरा असतो झुलॉजिस्ट. तर बॉटनिस्ट काय करत असतो, तर आपला हा जो वाटायचा बॉटनिस्ट आपला स्टडी करत असतो प्लांट्स विषयी, म्हणजे वनस्पतींचा अभ्यास करणारा. म्हणजे जसं माणसांमध्ये त्यांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा त्यांच्या शरीरामध्ये जो काही बदल असतो, जो काही फरक असतो, त्याच पद्धतीचा वैविध्य आपल्याला वनस्पतींमध्ये सुद्धा आढळतं. तर प्रत्येक वनस्पती ही काहीतरी वेगळीच असते मित्रांनो. तर त्याच्याशी रिलेटेड अभ्यास करण्यासाठी आपल्याला एक स्पेशल ब्रांच आहे, ते आहे बॉटनी, आणि त्याचा अभ्यास करणारा असतो बॉटनिस्ट, सायंटिस्ट. त्या सायंटिस्टला बॉटनिस्ट असं म्हटलं जातं. आणि बायोलॉजीमधलाच सेकंड पार्ट जो आहे, ते सेकंड ब्रांच आहे, ती आहे झुलॉजिस्ट. तर झुलॉजिस्ट म्हणजेच तो सायंटिस्ट जो हू स्टडीज अबाउट ॲनिमल्स अँड देअर बिहेवियर. म्हणजेच असा सायंटिस्ट, असा वैज्ञानिक जो प्राण्यांचा अभ्यास करतो, त्यांच्या वृत्तीचा अभ्यास करत असतो, त्याला आपण झुलॉजिस्ट असं म्हणत असतो. आपला पुढचा आहे मित्रांनो एंटोमॉलॉजिस्ट. एंटोमॉलॉजिस्ट म्हणजेच असा सायंटिस्ट जो स्टडी करतो अबाउट इन्सेक्ट्स म्हणजेच जे काही आपले बारीक सारीक कीटक असतात, त्यांच्याविषयी डीप स्टडी करणारा असतो एंटोमॉलॉजिस्ट. कीटकांविषयी स्टडी करणारा एंटोमॉलॉजिस्ट. हा जो वर्ड आहे मित्रांनो, हा एक्झाममध्ये खूप वेळेस विचारला जातो. हा एक IMP वर्ड आहे, बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारला जातो. आपला पुढचा वर्ड आहे सेमॅन्टिसिस्ट. सेमॅन्टिसिस्ट म्हणजे असा सायंटिस्ट किंवा असा व्यक्ती हू स्टडीज मिनिंग्स इन लँग्वेज, म्हणजे भाषेतील अर्थाचा अभ्यास करणारा सेमॅन्टिसिस्ट असतो. म्हणजे प्राचीन काळी ज्या काही भाषा होते, तर त्यांचा व्यवस्थित अर्थ लावण्याचा जो अभ्यास करत असतो, तो असतो सिमेंटिसिस्ट. म्हणजेच एक प्रकारे जी प्राचीन भाषा असते त्यांना डिकोड करण्याचं काम करत असतो सिमेंटिसिस्ट. आपला पुढचा शब्द आहे सोशिओलॉजिस्ट. तर या ठिकाणी रूटवर आलेलं सोशो म्हणजेच फ्रेंडली, आपण त्याला म्हणू शकतो. सोशो म्हणजे आवर फ्रेंड. ह्या रूटवरचे फ्रेंड किंवा पीपल अराउंड यू याच्याशी रिलेटेड आहे. हू स्टडीज सोसायटी अँड सोशल बिहेवियर. म्हणजे सोशलॉजिस्ट काय करत असतो मित्रांनो, ही स्टडीज सोसायटी अँड सोशल बिहेवियर, म्हणजे समाज आणि सामाजिक वर्तनाचा अभ्यास करणारा सोशलॉजिस्ट असतो. म्हणजेच प्राचीन काळापासून म्हणता येईल आपल्याला, तर ते आजपर्यंत समाज कसा कसा बदलत गेलेला आहे, कुठे कुठे बदलत गेलेला आहे, त्याची उत्क्रांती कशी होत गेली, भाषेचा विकास कसा होत गेला, त्यांनी कोणते कोणते नवीन बदल स्वीकारले, या पद्धतीचा जो अभ्यास करतो असतो तो सोशलॉजिस्ट असतो मित्रांनो. पुढचा आणि आपला आजचा शेवटचा वर्ड आहे फिलोलॉजिस्ट म्हणजे हू स्टडीज हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेजेस. म्हणजे भाषेचा ऐतिहासिक व लिखित रूपांचा अभ्यास करणारा. जसं सोशलॉजिस्ट आपला सामाजिक बिहेवियर किंवा समाजाशी रिलेटेड किंवा समाजातील असलेल्या बाबींचा अभ्यास करतो, त्याचप्रमाणे फिलोलॉजिस्ट जो असतो तो मोस्टली लँग्वेजेसशी रिलेटेड आपला अभ्यास करत असतो. डिफरंट लँग्वेज आहे, तर त्या डिकोड करण्याचं काम करत असतो फिलोलॉजिस्ट.
ठीक आहे मित्रांनो, आजचं सेशन आपण इथेच कन्क्लूड करूया.